मातोश्रीवर पैशाचे व्यवहार होतात का असं मला लोक विचारतात. 100% होतात. हे मला अतिशय विश्वासू माणसांनी सांगितलं. मी आता नावं नाही घेणार, पण आजूबाजूला राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी मित्र असलेल्या माणसांनी दिलेली ही माहिती आहे मला, की बाळासाहेबांच्या काळात ना भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती. आता हे लोक चिडतील, पण सत्य आहे, सांगायला पाहिजे आपल्याला, काय करणार. भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती म्हणजे छगन भुजबळनी पैसे आणले, 2 लाख 3 लाख ठेवा, बाळासाहेब म्हणायचे ठेवा आणि जा, पक्षाच्या कामाला होती. नारायण राणेंनी काही पैसे आणले. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांनी जितके पैसे खाल्ले ना, त्यातले 50% जरी बाळासाहेबांना दिले असते तरी बाळासाहेब खूप श्रीमंत झाले असते. पण ह्यांनी असं केलं की 80% आपल्याकडे ठेवले आणि 20% दिले, असं त्यांचे आजूबाजूचे लोक सांगतात. तेव्हा शिस्त नव्हती भ्रष्टाचाराला. उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त आली. बरं. म्हणजे 15% 20% घ्यायचेच असं एक त्याला त्यांनी लावलं. महापालिकेमध्ये 50,000 कोटीचं बजेट आहे. 50,000 कोटी. 15% किती होतात तू मोज. किती होतात 15%? बघ ना. 10% म्हणजे 5,000 कोटी होतात 50,000च्या. एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय म्हणजे मला हे पटतच नाही उद्धव ठाकरेंकडे पैसे नाहीत वगैरे.